आकाशवाणी मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत. माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. मन की बातमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण कोणते असं कोणी विचारलं तर अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात. पण एक क्षण असा आहे जो अत्यंत विशेष आहे. तो क्षण आहे जेव्हा मी गेल्या वर्षी 15 नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनी झारखंडमधील त्यांच्या जन्मस्थानी उलीहातू गावाला भेट दिली होती. या भेटीचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. मी देशाचा पहिला पंतप्रधान आहे ज्याला या पवित्र भूमीची धूळ मस्तकावर लावण्याचं भाग्य लाभलं. त्या क्षणी मला स्वातंत्र्य लढ्याची ताकद तर जाणवलीच, पण या मातीतील शक्तीशी जोडलं जाण्याची संधीही मिळाली. मला जाणवलं की संकल्प पूर्ण करण्याचं धाडस देशातील कोट्यवधी लोकांचं भविष्य कसं बदलू शकतं. मित्रांनो, भारतासमोर प्रत्येक युगात काही आव्हानं उभी राहिली आणि प्रत्येक युगात असे काही असामान्य भारतीय जन्माला आले ज्यांनी या आव्हानांचा सामना केला. आजच्या मन की बातमध्ये मी धैर्य आणि दूरदृष्टी असणाऱ्या अशा 2 महान वीरांविषयी बोलणार आहे. देशाने त्यांची 150वी जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरदार पटेल यांच्या 150व्या जयंती वर्षाला 31 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर 15 नोव्हेंबरपासून भगवान बिरसा मुंडा यांचं 150वं जयंती वर्ष सुरू होणार आहे. या दोन्ही महापुरुषांसमोर उभी ठाकलेली आव्हानं वेगवेगळी होती, पण दोघांची दृष्टी एकच होती, ती म्हणजे देशाची एकता. मित्रांनो, गेल्या काही वर्षात देशानं अशा महान नायक नायिकांची जयंती नव्या उत्साहाने साजरी करून नव्या पिढीला नवी प्रेरणा दिली आहे. आपल्याला आठवत असेल, जेव्हा आपण महात्मा गांधींची 150वी जयंती साजरी केली होती तेव्हा खूप विशेष घडून आलं होतं. न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरपासून ते आफ्रिकेतील लहान गावांपर्यंत जगभरातील लोकांनी सत्य आणि अहिंसेचा भारताचा संदेश समजावून घेतला, जाणून घेतला आणि तो संदेश प्रत्यक्ष आयुष्यात अंगीकारला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत, भारतीयांपासून परदेशी लोकांपर्यंत सर्वांनीच गांधीजींची शिकवण नव्या संदर्भात समजून घेतली. नवीन जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ती शिकवण जाणून घेतली. जेव्हा आपण स्वामी विवेकानंदांची 150वी जयंती साजरी केली तेव्हा देशातील तरुणांना भारताची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक शक्ती नवीन काळाच्या परिभाषेत समजून घेता आली. या योजनांमुळे आपल्याला जाणीव झाली की आपले महापुरुष भूतकाळाच्या ओघात हरवलेले नाहीत, तर त्यांचं जीवन आपल्या वर्तमानाला भविष्याचा मार्ग दाखवते आहे. मित्रांनो, सरकारने जरी या महान व्यक्तींची 150वी जयंती राष्ट्रीय पातळीवर साजरी करण्याचा निर्णय घेतला असला तरी केवळ आपला सहभागच या मोहिमेला संजीवनी देईल आणि ती मोहीम जिवंत करेल. मी तुम्हा सर्वांना या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन करतो. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयीचे तुमचे विचार आणि कार्य #सरदार150 या हॅशटॅगसह लिहा आणि धरती आबा बिरसा मुंडा यांची प्रेरणा #बिरसामुंडा150 या हॅशटॅगसह प्रसिद्ध करा. चला, आपण सगळे एकत्र येऊन हा उत्सव भारताच्या विविधतेतील एकतेचा उत्सव करूया. आपल्या महान वारशाचा आणि विकासाचा उत्सव करूया. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्हाला ते दिवस आठवत असतीलच जेव्हा टीव्हीवर छोटा भीम दिसायला सुरुवात झाली होती. मुलं तर हे कधीच विसरणार नाहीत. छोटा भीमबद्दल किती उत्साह होता. आपल्याला आश्चर्य वाटेल की आज ढोलकपूर का ढोल फक्त भारतातीलच नव्हे तर इतर अनेक देशातील मुलांना आकर्षित करत आहे. त्याचप्रमाणे आपल्या इतर ॲनिमेटेड मालिका,
कृष्णा, हनुमान, मोटू पतलू यांचेही जगभरात चाहते आहेत. भारतीय ॲनिमेशन पात्र, आपले ॲनिमेशन चित्रपट त्यांच्या आशय आणि सर्जनशीलतेमुळे जगभर नावाजले जात आहेत. आपल्या लक्षात आलंच असेल की स्मार्टफोनपासून ते सिनेमाच्या स्क्रीनपर्यंत, गेमिंग कन्सोलपासून ते व्हर्च्युअल रियालिटीपर्यंत सर्वत्र ॲनिमेशन आहे. ॲनिमेशनच्या विश्वात भारत एक नवी क्रांती घडवण्याच्या मार्गावर आहे. भारतातील गेमिंग अवकाशही झपाट्याने विस्तारत आहे. भारतीय गेम्सही सध्या जगभरात लोकप्रिय होत आहेत. काही महिन्यांपूर्वी मी भारतातील आघाडीच्या गेमर्सना भेटलो होतो. तेव्हा मला भारतीय गेम्सची विस्मयकारक सर्जनशीलता आणि गुणवत्ता जाणून घेण्याची, समजून घेण्याची संधी मिळाली. खरंच देशात सर्जनशील ऊर्जेची लाट आली आहे. ॲनिमेशनच्या जगात मेड इन इंडिया आणि मेड बाय इंडियन्स यांचा प्रभाव आहे. आपल्याला हे जाणून आनंद होईल की आज भारतीय प्रतिभा आणि कौशल्य विदेशी निर्मितीचा एक महत्त्वाचा भाग होत आहेत. आत्ताचा स्पायडरमॅन असो वा ट्रान्सफॉर्मर्स या दोन्ही चित्रपटांमधील हरिनारायण राजीव यांच्या योगदानाची लोकांनी भरपूर प्रशंसा केली आहे. भारतातील ॲनिमेशन स्टुडिओज डिस्ने आणि वॉर्नर ब्रदर्स सारख्या जगातील नावाजलेल्या निर्मिती संस्थांबरोबर काम करत आहेत. मित्रांनो, आज आपले युवक असं मूळ भारतीय कंटेंट तयार करत आहेत ज्यात आपल्या संस्कृतीचं प्रतिबिंब आहे. हे जगभरात पाहिलं जात आहे. ॲनिमेशन क्षेत्र आज असा उद्योग झाला आहे जो इतर उद्योगांनाही बळ देत आहे. जसं की सध्या VR पर्यटन म्हणजे आभासी सहल खूप प्रसिद्ध होत आहे. तुम्ही आभासी पर्यटनाद्वारे अजिंठा लेणी पाहू शकता, कोणार्क मंदिराच्या परिसरात फिरू शकता किंवा वाराणसीच्या घाटांवर जाण्याचा आनंद घेऊ शकता. हे सर्व VR ॲनिमेशन भारतीय निर्मात्यांनी तयार केलं आहे. VRच्या माध्यमातून ही ठिकाणं पाहिल्यानंतर अनेकांना या पर्यटन स्थळांना प्रत्यक्ष भेट देण्याची इच्छा निर्माण होते आहे. म्हणजे पर्यटन स्थळाची आभासी सहल हे लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण करण्याचं माध्यम बनलं आहे. आज या क्षेत्रात ॲनिमेटर्स सोबतच कथाकथनकार, लेखक, व्हॉइस ओव्हर तज्ज्ञ, संगीतकार, गेम डेव्हलपर्स, VR आणि AR तज्ज्ञांची मागणी देखील सातत्याने वाढते आहे. म्हणून मी भारतीय तरुणांना म्हणेन, तुमची सर्जनशीलता वाढवा. कोणास ठाऊक, कदाचित जगातील पुढचं सुपरहिट ॲनिमेशन तुमच्या संगणकातून निर्माण होईल. भविष्यातील एखादा व्हायरल गेम तुमची निर्मिती असू शकेल. शैक्षणिक ॲनिमेशनमधील तुमचा नवा उपक्रम मोठं यश मिळवू शकेल. या 28 ऑक्टोबरला म्हणजेच उद्या जागतिक ॲनिमेशन दिवस देखील साजरा केला जाणार आहे. चला, भारताला जागतिक ॲनिमेशन ऊर्जा केंद्र बनवण्याचा संकल्प करूया. माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वामी विवेकानंदांनी एकदा यशाचा मंत्र दिला होता. त्यांचा मंत्र होता, एक कल्पना घ्या, तिलाच आपलं आयुष्य बनवा, तिचा विचार करा, तिचंच स्वप्न पहा आणि ती कल्पना प्रत्यक्षात जगा, प्रत्यक्षात आणा. आज आपलं आत्मनिर्भर भारत अभियानही त्याच यशाच्या मंत्रानुसार सुरू आहे. हे अभियान आपल्या सामूहिक चेतनेचा एक भाग बनलं आहे. सतत प्रत्येक पावलावर आमचं प्रेरणास्त्रोत बनलं आहे. आत्मनिर्भरता हे आता आपलं केवळ धोरण राहिलेलं नाही, तर ती आपली उत्कट आवड झाली आहे. फार वर्ष झाली नाहीत, अगदी 10 वर्षांपूर्वीचीच गोष्ट आहे. तेव्हा कोणी म्हणालं की भारतात काही क्लिष्ट तंत्रज्ञान विकसित करायचं आहे, तर अनेकांचा त्यावर विश्वास बसायचा नाही. कोणी तर चेष्टा देखील करायचे. पण आज तेच लोक भारताचं यश पाहिल्यानंतर चकित होत आहेत. स्वावलंबी होणारा भारत प्रत्येक क्षेत्रात चमत्कार करत आहे. तुम्हीच विचार करा, कोण एकेकाळी मोबाईल फोनची आयात करणारा भारत आज
मोबाईल फोनचा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा उत्पादक देश बनला आहे. एकेकाळी संरक्षण सामुग्रीचा जगातील सर्वात मोठा खरेदीदार असलेला भारत आज 85 देशांमध्ये त्याची निर्यातही करत आहे. अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आज भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचणारा पहिला देश ठरला आहे. आणि एक गोष्ट मला सर्वात जास्त आवडते आणि ती म्हणजे स्वावलंबनाची ही मोहीम आता केवळ सरकारी मोहीम राहिलेली नाही, तर आता आत्मनिर्भर भारत अभियान हे लोक अभियान झालं आहे. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतं आहे. उदाहरणार्थ, या महिन्यात आपण लडाखमधील हानले इथे आशियातील सर्वात मोठ्या इमेजिंग टेलिस्कोप MACEचं उद्घाटन केलं. ही दुर्बीण 4300 मीटर उंचीवर आहे. त्यात अजून विशेष काय आहे हे सांगायचं झालं तर ही भारतात बनवलेली दुर्बीण आहे, मेड इन इंडिया आहे. कल्पना करा, ज्या ठिकाणी उणे 30 अंश तापमान असतं, कडाक्याची थंडी आहे, जिथे ऑक्सिजनचीही कमतरता आहे, तिथे आपल्या शास्त्रज्ञांनी आणि स्थानिक उद्योगांनी अशी कामगिरी करून दाखवली आहे जी आशियातील इतर कोणत्याही देशाने केलेली नाही. हानलेची दुर्बीण दूरच्या विश्वाकडे पाहत असेल, पण ती आपल्याला आणखी एक गोष्ट दाखवत आहे आणि ती म्हणजे आत्मनिर्भर भारताची शक्ती. मित्रांनो, तुम्ही पण एक काम करावं अशी माझी इच्छा आहे. स्वावलंबी होणाऱ्या भारताची आणि अशा प्रयत्नांची जास्तीत जास्त उदाहरणं शेअर करा. तुमच्या आसपासच्या परिसरात तुम्ही एखादा नवीन शोध पाहिला, कोणत्या स्थानिक स्टार्टअपने तुम्हाला सर्वात जास्त प्रभावित केलं, ही माहिती #आत्मनिर्भर इनोव्हेशन या हॅशटॅगसह सोशल मीडियावर लिहा आणि आत्मनिर्भर भारत उत्सव साजरा करा. सणासुदीच्या या काळात आपण सर्वांनी आत्मनिर्भर भारताच्या मोहिमेला आणखी बळ देऊया. लोकलसाठी व्होकल या मंत्रानुसार आपली खरेदी करूया. हा असा नव भारत आहे जिथे अशक्य हे फक्त एक आव्हान आहे, जिथे मेक इन इंडिया आता मेक फॉर वर्ल्ड झाली आहे, जिथे प्रत्येक नागरिक एक कल्पक संशोधक आहे आणि जिथे प्रत्येक आव्हान ही एक संधी आहे. आपल्याला भारताला केवळ स्वावलंबी बनवायचं नाही, तर संशोधनाचं जागतिक शक्ती केंद्र म्हणून आपला देश मजबूत करायचा आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी तुम्हाला एक ध्वनिमुद्रण ऐकवतो. हेलो। सर नमस्ते सर। नमस्ते। सर बोलिए सर। देखिए, ये जो आपने FIR नंबर मुझे सेंड किया है, इस नंबर के खिलाफ 17 कंप्लेंट्स हमारे पास। आप ये नंबर यूज कर रहे हैं? मैंने नहीं यूज करता हूँ सर। अभी कहाँ से बात कर रहे हो? सर कर्नाटका सर, वो घर में हूँ सर। ओके, इसके लिए आप अपनी स्टेट में रिकॉर्ड करवाइए ताकि ये नंबर ब्लॉक कर दिया जाए, फ्यूचर में आपको कोई प्रॉब्लम ना हो। ओके, यस सर। अभी मैं आपको कनेक्ट कर रहा हूँ, ये आपका इन्वेस्टिगेशन ऑफिसर है, आप अपनी स्टेट में रिकॉर्ड करवाइए ताकि ये नंबर ब्लॉक कर दिया जाए। ओके, यस सर, यस सर, यस सर। अभी मुझे बताइएगा मैं किसके साथ बात कर रहा हूँ। अपना आधार कार्ड मुझे शो कीजिएगा वेरीफाई करने के लिए, बताइएगा। सर मेरे पास अभी नहीं है सर आधार कार्ड सर, प्लीज सर। फोन आपके फोन में है? नहीं सर। फोन में आधार कार्ड की पिक्चर नहीं है आपके पास? नहीं है सर। नंबर याद है आपको? सर नहीं है सर, नंबर भी याद नहीं है सर। हमने सिर्फ वेरीफाई करना है। ओके, वेरीफाई करने के लिए नहीं सर। आप डरिए ना, डरिए ना। अगर आपने कुछ नहीं किया तो आप डरिए ना। हाँ सर, हाँ सर। अगर आपके पास आधार कार्ड है तो मुझे दिखा दीजिए वेरीफाई करने के नहीं लिए। सर, नहीं सर, मैं गांव को आया था सर, घर में है सर। ओके, कमिंग। जय हिंद। इस व्यक्ति के वन साइड वीडियो का रिकॉर्ड करो एज पर द प्रोटोकॉल। ओके, हे ध्वनिमुद्रण केवळ माहितीसाठी नाही, हा काही मनोरंजनासाठी केला गेलेला ऑडिओ नाही. हा ऑडिओ एक गंभीर समस्या घेऊन आलेला आहे. आपण आत्ता जो संवाद ऐकलात तो डिजिटल अरेस्टच्या फसवणुकीचा आहे. हा संवाद एक फसवला गेलेला आणि फ्रॉड करणारा यांच्यातला आहे. डिजिटल अरेस्टच्या फ्रॉडमध्ये फोन करणारे कधी पोलीस, कधी CBI, कधी नार्कोटिक्स, कधी RBI
अशी वेगवेगळी लेबल लावून तोतया अधिकारी बनून बोलतात आणि खूप आत्मविश्वासाने बोलतात. मला अनेक श्रोत्यांनी सांगितलं की मन की बातमध्ये याबाबत चर्चा होणं गरजेचं आहे. या मी तुम्हाला सांगतो की या फ्रॉड करणाऱ्या टोळ्या कसं काम करतात. हा धोकादायक खेळ काय आहे तुम्हाला हे समजणं खूप गरजेचं आहे आणि इतरांना समजणंही तेवढंच आवश्यक आहे. पहिला डाव, तुमची सर्व वैयक्तिक माहिती ते जमवतात. तुम्ही मागच्या महिन्यात गोव्याला गेला होतात, हो ना? तुमची मुलगी दिल्लीला शिकते, हो ना? त्यांनी तुमच्या बाबतीत एवढी माहिती जमवलेली असते की तुम्ही अचंबित होता. दुसरा डाव, भयभीत करून सोडणे. पोशाख, सरकारी कार्यालयाचा सेटअप, कायद्यातली कलमं, बोलता बोलता फोनवर ते तुम्हाला इतकं घाबरवतील की तुम्ही विचारही करू शकणार नाही. आणि मग त्यांचा तिसरा डाव सुरू होतो. तिसरा डाव, वेळेचा धाक. आत्ताच निर्णय घ्यावा लागेल, नाहीतर तुम्हाला अटक करावी लागेल. हे लोक इतका मानसिक दबाव आणतात की ऐकणारा पूर्ण घाबरून जातो. डिजिटल अरेस्टचे बळी सर्व वर्ग आणि सर्व वयोगटातील लोक आहेत. लोकांनी आपल्या मेहनतीने कमवलेले लाखो रुपये घाबरून घालवले आहेत. कधीही आपल्याला असा कॉल आला तर आपण घाबरायचं नाही. आपल्याला हे माहीत असायला हवं की पडताळणी यंत्रणा फोन कॉल किंवा व्हिडिओ कॉलवर अशा प्रकारची चौकशी कधीच करीत नाहीत. मी तुम्हाला डिजिटल सुरक्षेच्या 3 पायऱ्या सांगतो. या 3 पायऱ्या म्हणजे थांबा, विचार करा आणि कृती करा. कॉल येताच थांबा, घाबरू नका, शांत रहा. घाईघाईने कुठलंही पाऊल उचलू नका. कुणालाही आपली वैयक्तिक माहिती देऊ नका. शक्य असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग नक्की करा. यानंतरची दुसरी पायरी. पहिली पायरी होती थांबा. दुसरी पायरी आहे विचार करा. कोणतीही सरकारी यंत्रणा फोनवर अशी धमकी देत नाही. तसंच व्हिडिओ कॉलवर चौकशीही करीत नाही आणि पैशाची मागणीही करीत नाही. जर भीती वाटली तर समजून जा की काहीतरी गडबड आहे. आणि पहिली पायरी, दुसरी पायरी आणि आता मी सांगतो तिसरी पायरी. पहिल्या पायरीत मी सांगितलं थांबा. दुसऱ्या पायरीत मी सांगितलं विचार करा. आता तिसरी पायरी सांगतो कृती करा. राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन 1930 डायल करा. cybercrime.gov.in वर रिपोर्ट करा. परिवाराला आणि पोलिसांना सूचित करा. पुरावे सुरक्षित ठेवा. थांबा, नंतर विचार करा आणि मग कृती करा. या 3 पायऱ्या आपल्या डिजिटल सुरक्षेच्या रक्षक ठरतील. मित्रांनो, मी पुन्हा सांगतो, डिजिटल अरेस्ट अशी कुठलीही व्यवस्था कायद्यात नाही. हा फ्रॉड आहे, फसवणूक आहे, खोटं आहे, बदमाशांचा घाला आहे आणि जे लोक हे करतात ते समाजाचे शत्रू आहेत. डिजिटल अरेस्टच्या नावानं जी फसवणूक चाललेली आहे त्याचा प्रतिकार करण्यासाठी अनेक शोध संस्था राज्य सरकारांबरोबर काम करीत आहेत. या संस्थांमध्ये ताळमेळ राहावा म्हणून नॅशनल सायबर कोऑर्डिनेशन सेंटरची स्थापना केली गेली आहे. एजन्सीजकडून अशा फ्रॉड व्हिडिओ कॉलिंग आयडीला ब्लॉक केलं गेलं आहे. लाखो सिम कार्ड, मोबाईल फोन आणि बँक अकाउंट्सनाही ब्लॉक केलं गेलं आहे. एजन्सीज आपलं काम करीत आहेत, पण डिजिटल अरेस्टच्या नावानं होणाऱ्या स्कॅमपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाची जागरूकता, प्रत्येक नागरिकाची जागरूकता आवश्यक आहे. जे लोक या प्रकारच्या सायबर फ्रॉडचे बळी ठरतात त्यांनी जास्तीत जास्त लोकांना याबद्दल सांगायला हवं. तुम्ही जागरूकतेसाठी #SafeDigitalIndiaचा वापर करू शकता. मी शाळा आणि महाविद्यालयांनाही सांगेन की सायबर स्कॅमच्या विरुद्ध मोहिमेत विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घ्यावं. समाजातील सगळ्यांच्या प्रयत्नानेच आपण या आव्हानाचा सामना करू शकतो. माझ्या प्रिय देशवासियांनो,
आपली बरीच शाळकरी मुलं कॅलिग्राफी म्हणजेच सुलेखन या विषयात रस घेतात. यामुळे आपलं अक्षर स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक होतं. आज जम्मू काश्मीरमध्ये याचा उपयोग स्थानिक संस्कृतीला लोकप्रिय बनवण्यासाठी केला जात आहे. इथल्या अनंतनागच्या फिरदोसा बशीरजी यांनी कॅलिग्राफीमध्ये नैपुण्य मिळवलं आहे. या माध्यमातून त्या स्थानिक संस्कृतीतील कितीतरी पैलू समोर आणत आहेत. फिरदोसजींच्या कॅलिग्राफीने स्थानिक लोक, विशेषतः युवकांना आपल्याकडे आकर्षित केलं आहे. असाच एक प्रयत्न उधमपूरचे गोरीनाथजीही करीत आहेत. 1 शतकाहून अधिक जुन्या सारंगीच्या माध्यमातून ते डोगरा संस्कृती आणि परंपरेच्या विविध रूपांना जतन करत आहेत. सारंगीच्या स्वरांनी ते आपल्या संस्कृतीतील प्राचीन कहाण्या आणि ऐतिहासिक घटनांना आकर्षक पद्धतीने सांगतात. देशातील वेगवेगळ्या भागातही तुम्हाला कितीतरी लोक सापडतील जे सांस्कृतिक परंपरांच्या संवर्धनासाठी पुढे येत आहेत. डी वैयकुंठम जवळजवळ 50 वर्षांपासून चेरियाल फोक आर्टला लोकप्रिय बनवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तेलंगणाच्या या कलेला पुढे नेण्याचा त्यांचा हा प्रयत्न खरोखर अद्भुत आहे. चेरियाल पेंटिंग्ज तयार करण्याची प्रक्रिया खूपच वेगळी आहे. ही चित्र एका स्क्रोलच्या स्वरूपात कहाण्यांना समोर आणतात. यात आपल्या इतिहासाची आणि पुराणकथांची पूर्ण झलक मिळते. छत्तीसगडमध्ये नारायणपूर येथील बुटलू राम माथराजी अबुझ माडिया जनजातीच्या लोककलेला जतन करत आहेत. मागील 4 दशकांपासून ते आपलं हे व्रत चालवत आहेत. त्यांची ही कला बेटी बचाओ बेटी पढाओ आणि स्वच्छ भारत यासारख्या अभियानांमध्ये लोकांना सहभागी करून घेण्यासाठीही खूप उपयुक्त ठरत आहे. मित्रांनो, आपण आता बोलत होतो की काश्मीरच्या खोऱ्यापासून छत्तीसगडच्या जंगलांपर्यंत आपली कला आणि संस्कृती नवे नवे रंग उधळीत आहे. पण इथेच ही गोष्ट थांबत नाही. आपल्या या कलांचा दरवळ दूर दूरपर्यंत पसरत आहे. जगातील वेगवेगळ्या देशांमधील लोक भारतीय कला आणि संस्कृतीने मंत्रमुग्ध होत आहेत. जेव्हा मी तुम्हाला उधमपूरमधल्या सारंगीची गोष्ट सांगत होतो तेव्हा मला आठवलं की कसं हजारो मैल दूर रशियामधील याकुतस्क शहरातही भारतीय कलेच्या मधुर स्वरलहरी दुमदुमत आहेत. कल्पना करा की थंडीचा एखादा दिवस आहे. तापमान आहे उणे 65 डिग्री. चारही बाजूला बर्फाची पांढरी चादर आणि तिथल्या एका प्रेक्षागृहामध्ये प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन बघत आहेत कालिदासाचं अभिज्ञान शाकुंतलम. तुम्ही विचार करू शकता, भारतीय साहित्याची ऊब जगातील थंड शहर याकुतस्कमध्ये. ही कल्पना नाही, सत्य आहे. आपल्या सर्वांना अभिमान आणि आनंद देणारे सत्य. मित्रांनो, काही आठवड्यांपूर्वी मी लाओसमध्येही गेलो होतो. तो नवरात्रीचा काळ होता आणि मी तिथे काही अद्भुत पाहिलं. स्थानिक कलाकार फलक फलम सादर करीत होते. लाओसचं रामायण. त्यांच्या डोळ्यांमध्ये तीच भक्ती, त्यांच्या स्वरात तेच समर्पण जे रामायणाच्या बाबतीत आपल्या मनात आहे. याच प्रकारे कुवेतमध्ये श्री अब्दुल्ला अल बारून यांनी रामायण आणि महाभारताचा अरबीमध्ये अनुवाद केला आहे. हे कार्य म्हणजे केवळ अनुवाद नाही, तर 2 महान संस्कृतींमधील सेतू आहे. त्यांचा हा प्रयत्न अरब जगतात भारतीय साहित्याची एक नवीन समज विकसित करीत आहे. पेरू येथूनही एक उदाहरण आहे. एर्लिंदा गार्सिया तिथल्या युवकांना भरतनाट्यम शिकवित आहे आणि मारिया वाल्देस ओडिसी नृत्याचं प्रशिक्षण देत आहे. या कलांनी प्रभावित होऊन दक्षिण अमेरिकेतील अनेक देशात भारतीय शास्त्रीय नृत्याचे पडघम वाजत आहेत. मित्रांनो, विदेशी धर्तीवरची भारताची ही उदाहरणं दाखवतात की भारतीय संस्कृतीची शक्ती किती अद्भुत आहे.
ही जगाला आपल्याकडे आकर्षित करीत आहे. जिथे जिथे कला आहे तिथे तिथे भारत आहे. जिथे जिथे संस्कृती आहे तिथे तिथे भारत आहे. आज जगभरातील लोक भारताला आणि भारतातील लोकांना जाणून घेऊ इच्छित आहेत. म्हणूनच तुम्हा सर्वांना विनंती आहे की आपल्या आसपासच्या अशा सांस्कृतिक घडामोडींना कल्चरल ब्रिजेसचा भाग करा. मन की बातमध्ये आपण अशा उदाहरणांची चर्चा यापुढेही करूया. माझ्या प्रिय देशवासियांनो, देशातील मोठ्या भागात थंडीचा ऋतू सुरू झाला आहे. पण तंदुरुस्त राहण्याची तीव्र इच्छा, फिट इंडियाचं चैतन्य यांना कोणत्याही ऋतूने काही फरक पडत नाही. ज्याला तंदुरुस्त राहायची सवय असते तो थंडी, उन्हाळा, पावसाळा पाहत नाही. मला आनंद वाटतो की भारतात तंदुरुस्तीबाबत लोक जागरूक होत आहेत. आपल्या आसपासच्या बागांमध्ये लोकांची संख्या वाढते आहे, हे आपणही पाहत असालच. बागेमध्ये फिरत असलेल्या वयोवृद्ध, तरुण आणि योगासनं करणाऱ्या कुटुंबांना पाहून मला बरं वाटतं. मला आठवतं जेव्हा मी योग दिनी श्रीनगरला होतो तेव्हा पाऊस असूनही कितीतरी लोक योग साधना करीत होते. आत्ता काही दिवसांपूर्वी श्रीनगरमध्ये जी मॅरेथॉन झाली त्यातही मला तंदुरुस्त राहण्याचा हाच उत्साह दिसून आला. फिट इंडियाची ही भावना आता एक सामाजिक चळवळ होत आहे. मित्रांनो, मला हे बघूनही बरं वाटतं की आपल्या शाळा मुलांच्या तंदुरुस्तीवर आता आणखी जास्त लक्ष देत आहेत. फिट इंडिया स्कूल अवर्स ही एक अभिनव कल्पना आहे. शाळा आपल्या पहिल्या तासाचा उपयोग वेगवेगळ्या व्यायाम प्रकारांसाठी करीत आहेत. कितीतरी शाळांमध्ये कधी मुलांकडून योगासनं करून घेतली जातात, तर कधी ॲरोबिक्सची सत्र होतात, तर कधी क्रीडा नैपुण्यावर काम केलं जातं. कधी खो खो आणि कबड्डीसारखे पारंपरिक खेळ खेळवले जातात आणि याचे परिणामही छान आहेत. उपस्थिती वाढत आहे, मुलांची एकाग्रता वाढत आहे आणि मुलांना मजाही येत आहे. मित्रांनो, निरोगी राहण्याची ही ऊर्जा मी सगळीकडे पाहत आहे. मन की बातच्या खूप श्रोत्यांनी मला आपले अनुभव पाठवले आहेत. काही तर फारच अभिनव प्रयोग करत आहेत. जसं एक उदाहरण आहे फॅमिली फिटनेस आवर. म्हणजे एक परिवार प्रत्येक आठवड्याच्या शेवटी 1 तास कौटुंबिक तंदुरुस्तीसाठी देत आहे. आणखी एक उदाहरण इंडिजिनियस गेम्स रिवायवलचं आहे. म्हणजे काही परिवार आपल्या मुलांना पारंपरिक खेळ शिकवत आहेत आणि त्यांच्याकडून खेळूनही घेत आहेत. आपणही आपल्या तंदुरुस्ती वेळापत्रकाचा अनुभव फिट इंडिया या नावाने समाज माध्यमांवर अवश्य शेअर करा. मी देशातील लोकांना आणखी एक आवश्यक माहिती देऊ इच्छितो. यावेळी 31 ऑक्टोबरला सरदार पटेलजींच्या जयंतीच्या दिवशीच दीपावली पर्वही आहे. आपण दरवर्षी 31 ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिनीच रन फॉर युनिटीचं आयोजन करतो. दीपावलीमुळे यावेळी 29 ऑक्टोबर म्हणजे मंगळवारी रन फॉर युनिटीचं आयोजन केलं जाईल. माझी विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येनं आपण यात भाग घ्या. देशाच्या एकतेच्या मंत्राबरोबरच तंदुरुस्तीच्या मंत्रालाही सगळीकडे पसरवा. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बातमध्ये यावेळी एवढंच. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया अवश्य पाठवत राहा. हा सणांचा काळ आहे. मन की बातच्या श्रोत्यांना धनत्रयोदशी, दिवाळी, छठ पूजा, गुरु नानक जयंती आणि सर्व सणांच्या खूप खूप शुभेच्छा. आपण सर्व पूर्ण उत्साहाने सण साजरे करा. व्होकल फॉर लोकलचा मंत्र लक्षात ठेवा. या सणांसाठी आपल्या घरात स्थानिक दुकानदारांकडून खरेदी केलेलं सामान येईल असा प्रयत्न करा. एकदा पुन्हा तुम्हा सर्वांना येणाऱ्या सणांसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद
आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.